वाघनखांवरून सुरू झालेल्या राजकारणाचा दुसरा अंक आता सुरू झालाय। साताऱ्यामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांनी काहींच्या बुद्धीला बुरशी लागल्याचा घणाघात केला होता। त्यावरती आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा जोरदार पलटवार केलाय। वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा, शूरतेचा, वीरतेचा अपमान केल्यासारखा आहे। काहींच्या बुद्धीवर जंग चढलाय। मुख्यमंत्री महोदय, त्या वाघनखांनी त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल। मानसिक संतुलन बिघडलेली माणसं आपल्याला माहिती आहेत कोण आहेत, काय काय करतायत। काही जणांच्या मानसिकतेला सुद्धा बुरशी आलेली आहे। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमधील हा कलगीतुरा। लंडनहून आलेल्या वाघनखांवरून राज्यातील राजकारण तापले। विरोधकांसह काही इतिहास अभ्यासकांनीही या वाघनखांवर संशय उपस्थित केला। याचाच समाचार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साताऱ्यात विरोधकांवर शुक्रवारी टीकास्त्र डागलं। ठीक आहे, काही लोकांना फक्त राजकारण करायचं असतं आणि चांगल्या कामाला गालबोट लावायचं असतं, तो त्यांचा प्रयत्न सुरू आहे। परंतु वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा, शूरतेचा, वीरतेचा अपमान केल्यासारखा आहे आणि शिवभक्त कदापि हे सहन करणार नाही। मला विश्वास आहे, आज सुधीर भाऊंनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यावेळी त्यांना देखील वाघनखं दिली आहेत। आता कोणाचा कोथळा तर काढायचा नाही आहे, पण काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे, काहींच्या बुद्धीवर जंग चढलाय। मुख्यमंत्री महोदय, त्या वाघनखांनी त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल, हा मला विश्वास आहे। आता सत्ताधाऱ्यांच्या या बुरशीच्या टीकेवर उद्धव ठाकरेंनी धारावी पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून जोरदार पलटवार केलाय। काहींच्या मानसिकतेला बुरशी आल्याचा टोला लगावत ठाकरेंनी मुंबईचं नागरी संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघात केला। पात्र अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकून हाकलून द्यायचं। आम्ही एकाही धारावीकराला तिथून जाऊ देणार नाही। आम्ही प्रत्येक धारावीकराच्या मागे उभं राहू, पण पात्र अपात्रतेचा निकष लावून धारावी रिकामी करायची आणि मग रिकामी केलेली ही धारावी अदानीच्या घशामध्ये अलगद जाईल की जिकडे पुन्हा भूखंडाचा श्रीखंड ओरपाला हे सगळे तयार। मुख्य मुद्दा काय आहे की हे सगळे जे काय कारस्थान आहे ते मुंबईचं नागरी संतुलन बिघडवण्याचा हा डाव आहे। नागरी संतुलन, आपण मानसिक संतुलन बोलतो, मानसिक संतुलन बिघडलेली माणसं आपल्याला माहिती आहेत कोण आहेत, काय काय करतायत। काही जणांच्या मानसिकतेला सुद्धा बुरशी आलेली आहे, त्याच्यामुळे अशी सगळी माणसं आहेत ती याच्या मागे आहेत। लोकसभेत बसलेल्या झटक्यानंतर आता महायुतीनं वाघनखांच्या माध्यमातून विधानसभेसाठी हिंदुत्ववादी कार्ड खेळण्याची तयारी केली आहे। त्याचवेळी विरोधकांनी मात्र विकासाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेण्याचे प्रयत्न सुरू केले। पण हे करताना आता दोघांकडूनही एकमेकांवर तिखट शब्दात वार प्रहार केले जात आहेत, ज्यामुळे जसजशी निवडणूक जवळ येईल तसं हे शाब्दिक युद्ध आणखी तीव्र होणार एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।